काय सरांचा चष्मा हरवला काय? हा का पुन्हा आपल्याला शिक्षा भेटणार का? नाही वेळांनो गोट्या, शाळेच्या ग्राउंड खाली गुप्तधन आहे. काय काय? गुप्तधन कोण म्हणाल? काल रात्री वडिलांनी सांगितलं शाळेच्या ग्राउंड खाली काहीतरी मौल्यवान वस्तू लपवून ठेवली आहे. म्हणजे आपण खजाना शोधायला जाणार. तर आता आपण खजाना शोधायला जाणार आहे. चिंगी तिकडे जा, बाळ्या इकडेच थांब, गांड्या तिकडे जा, पेंट्या शाळेच्या बिल्डिंगच्या मागे जा आणि मी बघतो अजून कुठे शोधता येईल ते. चला तिथं जाऊ. आता गेलं तर खरं यांना काही सापडेल का? अरे काय झालं? ते कागदपत्र कुठे आहेत रे? आहेत की माझ्याकडे हे बघ. इकडे असे घे जा. हे बघा या कागदपत्रावर एक मोठं झाड दिले आणि त्याच्या पुढं काय हेच झाड आहे वाटतं. तिथंच खजाना असेल. चला शोधूया. कुठं खोडायचं. इथंच खोद की मला. अरे सर तुला काय खत येतंय? अरे नीट बोल ना. अरे अजून जरा मोठे खोद जोरात. अरे मी साल्या काय चालू आहे? काय नाही मी कडे बेस आम्ही तर खेळत होतो. खेळत होता आणि फावड्यानी. अरे वा वा, या मुलांनी काहीतरी नवीनच मिशन झालंय. काय चाललंय तुमचं? अरे हा तरी शाळेच्या जुन्या इमारतीचा नकाशा आहे. म्हणजे मी तिथं कुठलाच खजाना नाहीये. गुप्तधन. अरे ही तरी आपल्या जुन्या इमारतीच्या पायाच्या दगडांची माहिती आहे. हो ना. अरे देवा, तुमचं साहस खूप छान आहे, पण तुम्हाला खऱ्या गुप्तधनाबद्दल माहिती आहे का? गुप्तधन कोणतं? बरं ठीक आहे सांगते, पण पहिला खड्डा बुजवा बरं. हा बंड्या बुजुर्ग खड्डा. बाजूला हो चुकी लागेल तुला. हे बघा, गुप्तधन म्हणजे सोनं चांदी नाही, तर संगीत, कला आणि ज्ञान आहे. आणि संगीत आपल्याला आनंद देतं, आपल्या मनाची एकाग्रता वाढवतं आणि आपल्याला शिस्त शिकवते. तेव्हा आपण या गोष्टी जोपासल्या पाहिजेत. हेच आपलं गुप्तधन आहे, हो की नाही? चिंगी व्यवस्थित आहे, स्वर व्यवस्थित एकदम करेक्ट लावायचे. त्याच्यानंतर ना आपल्याला एक गाणं बसवायचे. ते गाणं व्यवस्थित स्वरामध्ये म्हणायचं. माझं ऐकायचं, मग म्हणायचं. इकडे लक्ष दे आणि मी जसं गातो तसं गायचं. ओके. सा एकदम लॉंग नाही सर. सा. ओके. सा रे सिंगी, तुझा आवाज खूप छान आहे. आता सध्या गणेश उत्सव चालू आहे, तर आपण एक गणेश उत्सवाचं सॉन्ग घेऊ. ओके. स्मिशा, तुझं झालेलं आहे ना, तू समोर ये. ती तुला गाऊन दाखवेल, तुझ्यासारखं गायचं. ओके. असं सर्वांनी
म्हणायची. 1 2 3 स्टार्ट. चिंकी तू म्हणा कसं होता. मन 1 2 3 स्टार्ट. हे बघा मुलांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला निखळ आनंद देऊन जगायला शिकवतं ते म्हणजे संगीत. सा रे ग म वा. ज्ञान म्हणजेच गुप्तधन. गुप्तधन म्हणजे संगीत आणि ज्ञान. काय मग मुलांनो, आवडला ना हा पण एपिसोड? या एपिसोडमधून आपण 3 गोष्टी शिकलो. 1. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी सत्य तपासावे. 2. खरी संपत्ती ही ज्ञानात आणि कलांमध्ये आहे. 3. संगीत मनाला शांतता, शिस्त आणि आनंद देते.